आज आपण अजून एका छान प्रसंगाबद्दल जाणून घेऊया. एके दिवशी गरुडाच्या पिल्लूची अंडी कोंबडीच्या घिरट्यात पडली आणि त्यानंतर जसं-जसं कोंबडीच्या घिरट्यात पडलेलं गरुडाचं पिल्लू मोठं-मोठं वाढत होत गेलं, तसं-तसं ते कोंबडीच्या वातावरणाचं अनुकरण करू लागलं. जसं की जे कर्कन वेचणं, ज्यांच्याप्रमाणे आवाज करणं, ज्यांच्याप्रमाणे हिंडणं, फिरणं आणि त्यामुळे गरुडाला जास्त मोठ्या प्रमाणात उडताही यायचं नाही. एके दिवशी त्याने एका कोंबडीला विचारलं, की तो सामर्थ्यवान पक्षी कोणता आहे? रुबाबदार पक्षी कोणता आहे? तो हवेत उडतोय. तर कोंबडीने त्याला उत्तर दिलं, की तो सामर्थ्यशाली, रुबाबदार गरुड पक्षी आहे. पण तुला त्याच्यासारखं उडता येणार नाही. आणि तो समज त्या गरुडाच्या पिल्लानी केला आणि तसंच आयुष्य त्याचं निसटून गेलं आणि हिंडत-फिंडत तो मरूनही गेला. ज्या प्रकारे त्याला तो उज्ज्वल वारसा मिळालेला होता, त्याच्या पंखामध्ये जे बळ होतं, त्याच्यामध्ये जी कार्यक्षमता होती, ज्याच्यामध्ये जी गुणवत्ता होती, तो वेळीच ओळखू शकला नाही आणि असं करत-करत त्याचं आयुष्य निसटून गेलं. अनेक वेळी आपल्याला आपल्या उज्ज्वल वारसाचा, आपल्या सामर्थ्याचा, आपल्या इच्छाशक्तीचा, आपल्या चिकाटीचा विसर पडतो आणि आपलं आयुष्य असं सहज निसटून जातं, हे देखील कळत नाही. क्षुद्र, कमकुवत, आळशी मनाचे लोकं झटपट मार्ग शोधतात. बट जे खरे सामर्थ्यवान, पराक्रमी, धाडसी, गुणवान, चारित्र्यवान व्यक्तिमत्व जे असतात, ते कठीण मार्ग जरी असला, तरी त्या वाटेवर चालण्याची हिंमत जे दाखवतात. अनेक वेळा आपण आपला मित्र कोण बनवतो हे बघण्यापेक्षा आपण कोणाचा सहवास टाळतो, हे देखील यातनं तितकंच